29 सप्टेंबर 2025 रोजी भीमराव पाटील वय वर्ष 74 राहणार आष्टा हे सकाळी रोड कडेने चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येऊन बोलण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवलं आणि अचानक गळ्यातील सोन्याचा गोप हिसका मारून जबरी चोरी करून पळून गेले होते। या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कारवाईचे आदेश दिले। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं। त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगलीवाडी टोलनाका परिसरात 3 इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत। पथकाने तात्काळ सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतला। त्यांची नावं: 1 प्रेम दीपक कांबळे वय वर्ष 21 राहणार खोदी फाटा सायडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, 2 तुषार शहाजी कांबळे वय वर्ष 19 राहणार सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, 3 आकाश प्रकाश टिबे वय वर्ष 22 राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी आहेत। त्यांची अंगझडती घेतली असता प्रेम कांबळे याच्याकडून सोन्याचा गोप मिळून आला। विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्यांनी तिघांनी मिळून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी माळेवाडी रस्त्यावर चालत असलेल्या वयोवृद्ध इसमाकडून सोन्याचा गोप हिसका मारून चोरी केला। सदर सोन्याचा गोप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून 3 आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश थोरात आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।